मी ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्ट तर्फे मी पुरी अवधूत सरांची मुलाखत घेत आहे. तर सर तुमचं नाव आणि नमस्कार सर. प्रवीण शिवाजी वांगे, राहणार कोळगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आता आपला प्लॉट आहे ह्याची लागवड कधीची आहे? लागवड आहे सर 20 जून 2024 रोजीची. आता याची जी आहे लागवडची कितीचं अंतर आहे याच्यामध्ये? लाईन टू लाईन 9 फुटाचा आहे आणि झाड टू झाड 4 फुटाचं 9x4 वर लागवड आहे. आता व्हरायटी कोणती आहे? तैवान पिंक व्हरायटी आहे सर. आता आपण जे ह्याला खताचं व्यवस्थापन केलंय तर कशा प्रकारे केले त्याचं एक शेतकऱ्यासाठी इतर मार्गदर्शन तर रोप लागवडीनंतर एक 4थ्या दिवसात त्याला एक आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचं ह्युमिक ॲसिड दिलेलं आहे. एक दर 8 ते 15 दिवसांना ह्युमिक ॲसिडची आळवणी केली त्या झाडांना. परत सर याला झाडाला बेसल डोस म्हणून आपण एक प्रति झाड 5 किलो शेणखत कुजलेलं आणि 5 किलो कोंबडी खत मिक्स करून बेसल डोस म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये ग्रीन प्लॅन्टचं कोणतं? आणि ग्रीन प्लॅनेटमध्ये सर मायक्रोरायझा आहे आपला दाणेदारमधला, तो मायक्रोरायझा वापरलेला आहे. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ भूमी पॉवर भरपूर झाली. आणि भूमी पॉवर एक बेसल डोस दुसरा देते वेळेस आपलं भूमी पॉवर, प्रोम आणि पोटॅश हे तिन्हीचं मिक्स करून छाटणीनंतर फळ धरताना आपण त्याचा उपयोग केलेला आहे. आता हे ब्लोम ही जी आहे ग्रोप नंतर आपले हे जे प्रोडक्ट आहेत सर ह्याचे प्रीमियम मायक्रोरायझासोबत प्रीमियम पण दिलेला आहे आपण एक वेळेस, आणि महिन्यातून एक वेळेस बरं स्लरीसोबत जीवामृत बनवलं होतं त्याच्यासोबत हे दिलेलं आहे. सोबत आपण छाटणीनंतर ब्लूम ग्रो आणि निम ऑइल बुरशी वाढू नये, कीटक येऊ नये म्हणून दिलेलं आहे. आणि फुलांच्या आणि कळींच्या वाढीसाठी हे 2 प्रोडक्ट वापरतो, ब्लूम आणि ग्रो. आता जे आहे दुसरं आपण जे खतं वापरले तर सांगितलं शेण खत वापरला, कोंबडी खत वापरला आणि ग्रीन प्लॅन्टचं. आणि इतर आपलं केमिकल फक्त 10% वापर केला. 20 ते 30% ग्रीन प्लॅन्ट आहे. म्हणजे 60-70% शेणखत आणि कोंबडी खत वापरला आहे. म्हणजे दुसरा इतर खत फक्त 30 ते 40% वापरला. त्या 30 ते 40 म्हणजे 10% रासायनिक आणि 30% आपलं. तर आता हार्वेस्टिंग चालू आहे. तर आता ही साईज आली आहे आणि प्रति झाड आता किती हार्वेस्टिंग होईल? प्रति झाड सर कमीत कमी 25 किलो आहे सध्या. 25 किलो. हो, एक 14व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग चालू झाली आपली. आता साईज बघा हे आहे, पुन्हा झाडाला पण आहेत. किती येऊ लागलं ह्याचं ॲव्हरेज? ह्याचं वजन किती? आता वजन सध्या सरासरी 500 ते 600 ग्राम वजन आहे सर. काही जरा 900 पर्यंत झाले, काही 900 पर्यंत पण झालेलं आहे. आपले ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरतो सर? जशी पूर्वी मी सोयाबीनला 5 वर्षापासून वापरत होतो, ऊसाला वापरतो 5 वर्षापासून, पण पेरू लागवड केल्यानंतर पूर्ण ग्रीन प्लॅन्टचाच उपयोग याला. तर तुम्ही ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल मी पुरी अवधूत ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्ट तर्फे तुमचं धन्यवाद म्हणतो. धन्यवाद सर.